रियाने एका सेकंदाचाही विचार केला नाही. तिने गाडीची चावी घेतली आणि ती महाबळेश्वरच्या दिशेने सुसाट वेगाने निघाली. रिया घटनास्थळी पोहोचली. तिने स्वतः तो सांगाडा आणि ती पेटी पाहिली. सायलीच्या आईवडिलांनाही बोलवण्यात आले. DNA टेस्टसाठी नमुने पाठवले गेले आणि 2 दिवसात रिपोर्ट आला. तो सांगाडा सायलीचाच होता. आईवडिलांनी तिथेच हंबरडा फोडला. पण खरी खळबळ उडाली जेव्हा फॉरेन्सिक लॅबच्या डॉक्टरांनी रियाला गुप्त रिपोर्ट दिला. डॉक्टर म्हणाले, रिया मॅडम, ही मुलगी जंगलात रस्ता हरवून किंवा भुकेने मेलेली नाही. तिच्या कवटीच्या मागच्या भागावर कोणत्यातरी जड आणि धारदार वस्तूने अत्यंत जोरात प्रहार करण्यात आला होता. तिचा जागीच मृत्यू झाला होता. म्हणजेच हा अपघात नाही, हा एक अत्यंत थंड डोक्याने केलेला खून, मर्डर आहे. रियाचे डोळे रागाने लाल झाले. याचा अर्थ 15 वर्षापूर्वी कोणीतरी सायलीला संपवले होते आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिला पेटीत बंद करून जंगलात गाडून टाकले होते. पण तो खुनी कोण होता? त्या लहान मुलीशी कोणाचे काय वैर होते? तेव्हा रियाची नजर त्या पेटीत सापडलेल्या सायलीच्या त्या लाल डायरीवर गेली, ज्या डायरीचे पाने आता उलगणार होते आणि 15 वर्षापूर्वीचे ते भयंकर रहस्य जगासमोर आणणार होती. फॉरेन्सिक रिपोर्टने हे सिद्ध केले होते की सायलीचा खून झाला होता. आता इन्स्पेक्टर रियासमोर सर्वात मोठे आव्हान होते, तो खुनी शोधणे. तिच्या टेबलावर ती लाल रंगाची छोटी डायरी ठेवली होती. 15 वर्ष जमिनीखाली राहिल्यामुळे डायरीची पाने पिवळी पडली होती आणि कडा खराब झाल्या होत्या. रियाने अत्यंत काळजीपूर्वक हातात ग्लोव्ज घालून डायरीचे पाने उलटायला सुरुवात केली. सुरुवातीच्या पानांवर सायलीने तिच्या आवडीनिवडी, तिचे ससे आणि गाणी, अभ्यासाबद्दल लिहिले होते. ती एक निष्पाप मुलगी होती. रिया पाने पलटत गेली आणि शेवटी ती त्या पानावर आली जिथे पिकनिकचा दिवस असं वर लिहिलं होतं. त्या पानावर सायलीने लिहिले होते, आज आमची पिकनिक खूप छान आहे. महाबळेश्वरच्या जंगल खूप सुंदर आहे. मी आणि रिया खूप मजा केली. पण दुपारचे जेवण झाल्यावर जेव्हा मी माझी पाण्याची बॉटल घ्यायला बाकाकडे गेले तेव्हा मला तिथे कोणीच दिसले नाही. म्हणून मी मागच्या बाजूला असलेल्या जुन्या पडक्या बंगल्याकडे गेले. तिथे मला एक आवाज आला. मी खिडकीतून डोकावून पाहिले आणि जे पाहिले त्याने माझे हातपाय थरथरू लागले. आपले सर. त्यानंतरचे वाक्य अपूर्ण होते आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या पानानंतरची 2 पाने कोणीतरी अत्यंत घाईघाईत फाडून टाकली होती. सर. सायलीने सर हा शब्द लिहिला होता. याचा अर्थ कोणी दुसरा कोणी नसून शाळेचाच कोणीतरी शिक्षक किंवा सर होते. सायलीने त्या पडक्या बंगल्यात असे काय पाहिले होते ज्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला? आणि डायरीची ती 2 पाने कोणी फाडली? खुन्याने सायलीला मारल्यानंतर डायरीची पाने फाडली असतील, पण घाईघाईत ही डायरी पेटीतच राहून गेली. रियाने ताबडतोब 2011च्या त्या पिकनिकच्या फाईल्स पुन्हा काढल्या. त्या दिवशी सायलीच्या वर्गासोबत एकूण 3 शिक्षक आले होते. शर्मा सर, गणिताचे शिक्षक, देशमुख सर, इतिहासाचे शिक्षक, विशाल सर, पीटीचे तरुण शिक्षक. रियाने या तिघांचा सध्याचा पत्ता शोधायला लावला. तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली. 2011 मध्ये एक साधा शिक्षक असलेले देशमुख सर आज त्यांच्या नामांकित शाळेचे मुख्याध्यापक झाले होते. एवढेच नाही तर गेल्या 15 वर्षात त्यांची संपत्ती प्रचंड वाढली होती. पुण्यात त्यांचे स्वतःचे 2 मोठे बंगले आणि आलिशान गाड्या होत्या. एक सामान्य शिक्षकाकडे एवढा पैसा कुठून आला? रियाने 1 सेकंदाचाही वेळ वाया न घालवता थेट शाळा गाठली. पोलीस गणवेशात रियाला पाहून मुख्याध्यापक देशमुख यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. या, रिया मॅडम, सांगा काय काम काढलं? देशमुख सरांनी हसण्याचा खोटा प्रयत्न करत विचारले. रिया त्यांच्या समोर खुर्चीवर बसली आणि तिने थेट सायलीच्या त्या गंजलेल्या पाण्याच्या पाऊचचा फोटो त्यांच्या समोर ठेवला. देशमुख सर. 15 वर्षापूर्वी भिलारच्या जंगलात गायब झालेली सायली आठवते? तिचा सांगडा सापडलाय आणि फॉरेन्सिक रिपोर्ट सांगतोय की तिचा खून झाला होता. खून हा शब्द ऐकताच देशमुख सरांच्या हातातील पाण्याचा ग्लास थरथरला. त्यांनी घाईघाईत ग्लास टेबलवर ठेवला. खून? अरे रे, खूप वाईट झाले. पण मॅडम, मी तर तेव्हा फक्त एक शिक्षक होतो. पोलीस तपासात आम्ही पूर्ण मदत केली होती.
रियाने तिचे तीक्ष्ण डोळे त्यांच्या चेहऱ्यावर रोखले. सर, सायलीच्या डायरीत लिहिलंय की तिने त्या दिवशी जंगलातल्या पडक्या बंगल्यात कोणाला तरी काहीतरी करताना पाहिलं होतं. आणि सर, तुमची संपत्ती गेल्या 15 वर्षात अचानक कशी काय वाढली? तुमच्याकडे एवढा पैसा कुठून आला? देशमुख सरांच्या कपाळावर घामाचा धारा वाहू लागल्या. ते अडखळत म्हणाले, मॅडम, हा माझ्या पूर्वजांची जमीन विकून आलेला पैसा आहे. माझा सायलीच्या खुनाशी काहीही संबंध नाही. रियाला कळून चुकले होते की देशमुख सर काहीतरी लपवत आहे. ती तिथून निघाली आणि तिने पोलिसांना देशमुख सरांच्या फोनवर ट्रॅपिंग लावण्यास सांगितले. शाळेतून बाहेर पडल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात देशमुख सरांच्या फोनवरून एका अज्ञात नंबरवर कॉल गेला. पोलिसांच्या सिस्टीममध्ये तो कॉल रेकॉर्ड झाला. देशमुख सर फोनवर अत्यंत घाबरलेल्या आवाजात म्हणाला, हॅलो, अरे सगळा खेळ संपला. सायलीचा सांगडा सापडलाय आणि पोलिसांना तिची डायरीही मिळाली आहे. ती पोलीस इन्स्पेक्टर रिया माझ्यापर्यंत पोहोचलीये. जर मी अडकलो ना, तर लक्षात ठेव. मी तुझंही नाव पोलिसांना सांगेन. समोरून एक जड आवाजाने उत्तर दिले, शांत रहा. मुख्याध्यापक महोदय, 15 वर्षापूर्वी मी जसं सायलीला शांत केलं होतं, तसंच त्या पोलीस मुलीलाही शांत करावं लागेल. उद्या रात्री भिलारच्या त्याच पडक्या बंगल्यात मला येऊन मिळ. कॉल कट झाला. पोलीस हेडक्वार्टरमध्ये बसून रियाने हा सर्व संवाद ऐकला. तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य आले. तिला कळून चुकले होते की खुनी फक्त एक नाही, तर यामागे 2 लोक आहेत आणि उद्या रात्री भिलारच्या जंगलात या 15 वर्षाच्या रहस्याचा शेवट होणार होता. दुसऱ्या दिवशी रात्रीचे 11 वाजले होते. महाबळेश्वरच्या भिलार जंगलात किर्र अंधार पसरला होता. फक्त रातकिड्यांचा किरकिर आवाज आणि वाऱ्यांची घुंगवणारं संगीत ऐकू येत होतं. 15 वर्षापूर्वी ज्या पडक्या बंगल्याजवळ सायली गायब झाली होती, आज त्याच बंगल्याच्या बाहेर 2 काळ्या गाड्या येऊन थांबल्या. पहिली गाडी होती मुख्याध्यापक देशमुख यांची. देशमुख गाडीतून उतरले. त्यांचे हातपाय भीतीने थरथरत होते. ते धावतच बंगल्याच्या आत गेले. तिथे आधीच एक व्यक्ती अंधारात टॉर्च घेऊन उभी होती. तू आलास? मला खूप भीती वाटते. पोलिसांनी माझा फोन टॅप केला असेल तर? देशमुख घाबरत म्हणाले. त्या अंधारातील व्यक्तीने आपला चेहरा समोर आणला. टॉर्चच्या प्रकाशात तो चेहरा स्पष्ट दिसला. ते दुसरे तिसरे कोणी नसून शाळेचे गणिताचे शिक्षक शर्मा सर होते. 15 वर्षापूर्वीचे ते भयंकर सत्य. शर्मा सर क्रूरपणे हसले आणि म्हणाले, देशमुख, घाबरू नकोस. त्या इन्स्पेक्टरला आपण इथेच संपून टाकू. 15 वर्षापूर्वी जर आपण त्या सायलीला जिवंत सोडलं असतं, तर आज आपण तुरुंगात सडत असतो. लपून बसलेली रिया तिच्या टीमसह बंगल्याच्या खिडकीपाशी आली होती. ती आपला मोबाईल काढून त्यांची कबुली रेकॉर्ड करत होती. शर्मा सर पुढे बोलू लागले, त्या दिवशी आपण दोघं मिळून शाळेच्या बोर्डाच्या परीक्षेचे ओरिजिनल पेपर्स आणि शाळेच्या 50 लाखाचा फंड चोरून या बंगल्यात लपवत होतो. आपण विचार केला होता की हे पेपर्स श्रीमंत मुलांना विकून करोडो रुपये कमवायचे. पण नेमकी त्याच वेळी ती सायली तिची पाण्याची बॉटल शोधत इथे आली. तिने आपल्याला पेपर्स आणि पैशांच्या बॅगा लपवताना रंगेहात पाहिलं. ती ओरडणार आणि रियाला बोलवणार. एवढ्यात देशमुख मध्येच म्हणाले, एवढ्यात तू मागून येऊन तिच्या डोक्यावर त्या लोखंडी रॉडने वार केलास. ती जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडली. आपण घाबरलो म्हणून तिची बॅग आणि डायरी तिच्या सांगड्यासोबत त्या लोखंडी पेटीत भरली, कुलूप लावलं आणि जमिनीखाली गाडून टाकली. डायरीची जी पाने तिने लिहिली होती ती मी फाडून नष्ट केली, पण घाईघाईत ती डायरी पेटीतच राहिली. हो, आणि त्याच पैशांच्या जोरावर तू आज मुख्याध्यापक झालास आणि मी करोडपती झालो. आता त्या इन्स्पेक्टर रियालाही शर्मा सरांचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत धडक. लाथ मारून बंगल्यांचा जुना दरवाजा रियाने तोडला. हात वर करा, खेळ संपलाय तुमचा. रियाची कडकडाटी आवाज जंगलात घुमला. तिच्यासोबत सशस्त्र पोलीस फोर्स आत घुसली. शर्मा, 15 वर्ष, तब्बल 15 वर्ष एका निष्पाप मुलीला मारून तुम्ही दोघं सुखाचं आयुष्य जगत होता. सायलीने तुमच्यावर विश्वास ठेवला. तुम्ही तिचे गुरु होता, पण तुम्ही राक्षस निघालात. रियाचे डोळे रागाने धगधगत होते. दोघांनाही बेड्या ठोकून पोलीस स्टेशनला आणण्यात आले. रियाने गोळा केलेले ऑडिओ रेकॉर्डिंग, फॉरेन्सिक रिपोर्ट
DNA आणि 15 वर्षापूर्वीचे पुरावे न्यायालयात सादर केले. न्यायालयाने या घटनेला क्रूर आणि दुर्मिळ मानून मुख्याध्यापक देशमुख आणि शर्मा सर या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली. कोर्टाबाहेर सायलीचे वृद्ध आई-वडील रियाचे हात धरून रडत आहेत. रिया सायलीच्या फोटोकडे बघते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू गळतो. अखेर 15 वर्षांनंतर सायलीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळाला होता. जंगलात गाडलं गेलेलं ते सत्य आज जगासमोर आलं होतं. तर मित्रांनो, ही होती सायलीच्या गायब होण्याची आणि 15 वर्षांनंतर समोर आलेल्या भयानक सत्याची कथा. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायदा त्याच्यापर्यंत पोहोचतोच. कथेचा कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त आवडला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच थ्रिलर कथांसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.